पुण्यात सकाळची वेळ आहे. पुण्यातली एक प्रायव्हेट कॉन्व्हेंट स्कूल. चमकदार इमारत, स्मार्ट क्लासरूम, पण फी मोठी. आणि त्याच स्कूलच्या गेट समोर एक माणूस उभा आहे, सुधीर, आपल्या मुलीसोबत. त्यांच्या हातात एक ऍडमिशनचा फॉर्म आहे. डोळ्यात आपल्या मुलीला खूप मोठं सक्सेसफुल झालेलं पाहण्याचं स्वप्न, पण डोक्यावर मात्र फीचं टेन्शन. आणि त्याच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक मराठी शाळा आहे. जुनी इमारत, साधं वातावरण, मनसोक्त खेळणारी मुलं दिसत आहेत आणि ती सुद्धा परवडणारी आहे. सुधीर स्वतःही मराठी शाळेतच शिकलेले आहे. मराठीबद्दल प्रेम सुद्धा आहे. घरात मराठी बोलतात. पण त्यांच्या हातात फॉर्म कुठल्या शाळेचा? CBSE. का ते मराठी शाळेपासून दूर चालले आहेत? त्यांना कसली भीती वाटते? चला समजून घेऊया. हे चित्र फक्त पुण्यातच नाही आणि ही अवस्था फक्त सुधीरची नाही, तर नाशिक, नागपूर, कोल्हापूर पासून मुंबई पर्यंतच्या प्रत्येक मिडल क्लास घरात हीच परिस्थिती आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मराठी शाळांमधले प्रवेश कमी होत चालले आहेत. काही ठिकाणी तर मराठी शाळा बंद पडल्या आहेत. एका रिसर्च नुसार एका वर्षात मुंबईमध्ये जवळपास 100 शाळा बंद पडल्या आणि आता आणखी 56 शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. पण का होतंय असं? मुलं कमी झाली म्हणून? नाही, तर पालकांनी दिशा बदलली म्हणून. आणि हा बदल असा अचानक झालेला नाही. हा बदल अनुभवातून झालेला आहे. कसला अनुभव? चला सांगते. ते आपल्या मेन कॅरेक्टर सुधीरच्या आयुष्यात जरा मागे नेऊया. ते स्वतः मराठी शाळेत शिकले, हुशार होते, अभ्यासात पुढे होते. 10वी चांगली गेली, सगळं छान. नंतर ते पुण्यात कॉलेजसाठी गेले. पुण्यातलं टॉप कॉलेज. पहिल्या वर्षी त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली की इंग्लिश मीडियम मधून आलेली मुलं सहज आणि कॉन्फिडेंटली बोलत होती, प्रेझेंटेशन देत होती, प्रश्न विचारत होती. त्यांना विषय माहीत नव्हता असं नव्हतं, पण जेव्हा बोलायची वेळ यायची तेव्हा ते थांबायचे. विषय माहीत असायचा, पण इंग्लिश बोलताना काही चूक झाली तर लोक हसतील याची भीती असायची. इथे हुशारीची कमी नव्हती, तर सरावाची कमी होती. पुढे जॉब साठी पण तेच झालं. इंटरव्ह्यूवर सुद्धा इंग्रजीत बोलतो, ग्रुप डिस्कशन इंग्रजी, ईमेल कम्युनिकेशन इंग्रजी. सुधीर पास होतात, नोकरी मिळवतात, पण प्रत्येक पायरीवर त्यांना जास्त पुश करावं लागतं. आणि मनात एक विचार बसतो, जर मला लहानपणापासून हा सराव असता तर आज संघर्ष कमी करावा लागला असता. आणि आता ते वडील झाले आहेत, त्यांच्या हातात एक ऍडमिशनचा फॉर्म आहे. ते स्वतःला एकच प्रश्न विचारतात, माझ्या मुलीला माझ्यासारखी अडचण यायला हवी का? आणि त्यांना उत्तर स्पष्ट दिसतं. मध्यमवर्गीय कुटुंबाकडे फार मोठी मालमत्ता नसते. त्यांची गुंतवणूक एकच, मुलांचं शिक्षण. आज नोकरीचं जग बदललं आहे. IT, कॉर्पोरेट, बँकिंग, स्टार्टअप्स या सगळ्या कामांचं माध्यम इंग्रजी झालेलं आहे. म्हणून पालक साधा हिशोब करतात की जर माझ्या मुलाला लहानपणापासून इंग्रजीचा सराव असेल तर पुढे अडचणी कमी येतील. हा निर्णय बरोबर आहे का? कदाचित पूर्णपणे नसेल, पण तो सुरक्षित वाटतो आणि मध्यम वर्ग सुरक्षित वाटणाऱ्या पर्यायाकडे वळतो. पण जसं पालकांना वाटतं तसं खरंच CBSE चे विद्यार्थी जास्त हुशार असतात का? तर असं मुळीच नाही. ते फक्त वेगळ्या पद्धतीने तयार होतात. लहानपणापासून इंग्रजीत बोलल्यामुळे त्यांना कमी भीती वाटते, आत्मविश्वास जास्त दिसतो, पण बुद्धिमत्ता सर्वत्र सारखीच असते. किंबहुना मी तर म्हणेन आपल्या मराठी शाळेतली मुलं जास्तच या CBSE च्या विद्यार्थ्यांपेक्षा स्मार्ट असतील. मराठी शाळेमधून शिकलेली मुलं ही संकल्पना जाणून घेण्यात मजबूत असतात. स्टेट बोर्डचा अभ्यासक्रम कसा की मूलभूत गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र म्हणजे सोशल सायन्स पाया मजबूत करतो. आता ग्रामीण भागातील अनेक मुलं 12वी नंतर MSc CET, UPSC, MPSC, पोलीस भरती, ग्रामसेवक परीक्षा अशा स्पर्धा परीक्षांमध्ये जास्त दिसतात. आणि त्यातले बरेच जण मराठी शाळेमधून आलेले असतात. कारण त्यांना प्रश्नांची भाषा समजायला अडचण नसते. ते स्थानिक संदर्भात विचार करू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे अडॅप्टेबिलिटी. अनेक मराठी शाळांमधले विद्यार्थी हे साध्या साधनांमध्ये शिकलेले असतात. इन्फ्रास्ट्रक्चर शिवाय कोचिंग परवडत नाही, त्यामुळे त्यांना स्वतः तयारी करावी लागते.
आणि हीच सवय पुढे स्पर्धा परीक्षांमध्ये उपयोगी पडते. तिसरं म्हणजे वास्तवाशी जोडलेली समज. ग्रामीण भागातून आलेली मुलं ही अर्थव्यवस्था, शेती, स्थानिक प्रशासन, समाज रचना हे विषय फक्त पुस्तकापुरते नाही, तर अनुभवातून समजतात. त्यामुळे एमपीएससी किंवा युपीएससी सारख्या परीक्षांमध्ये त्यांचा ग्राउंड अवेअरनेस जास्त असतो. म्हणून फरक बुद्धिमत्तेचा नाही, तर मे बी ट्रेनिंग पॅटर्नचा आहे. मग प्रश्न येतो की मराठी शाळांमध्ये काय कमी आहे? हुशारी कमी नाही, अभ्यासक्रम कमी नाही, पण अनेक ठिकाणी जे दिसतं ते म्हणजे संवादाचा सराव कमी, प्रेझेंटेशन कल्चर कमी, इंग्लिश एक्सपोजर स्ट्रक्चर नाही, करिअर बद्दल मार्गदर्शन नाही. ही एवढीच मोठी मोठी कारणं आहेत. आजचा जॉब मार्केट फक्त मार्क्स पाहत नाही, तो कॉन्फिडन्स पाहतो, कम्युनिकेशन पाहतो, व्हिजिबिलिटी पाहतो. आणि एक दिवस शेजाऱ्यांचा मुलगा येऊन म्हणतो, गुड मॉर्निंग अंकल, आणि तेवढ्यात पालकांच्या मनात एक शंकेची रेष उमटते. आपला सोन्या मागे तर पडत नाही ना? आणि नकळत त्या अवस्थेचं उत्तर ते शाळेमध्ये शोधायला लागतात. आणि शेवटी मुलाला इंग्लिश मीडियम, सीबीएसई किंवा इंटरनॅशनल स्कूलमध्ये टाकायचा निर्णय घेतात. पण या निर्णयाची किंमत आहे, फी वाढते, आर्थिक तणाव वाढतो, घरात भाषा बदलते, ओळख बदलते, मुलांवरती अपेक्षेचं ओझं वाढतं आणि हळूहळू मराठी शाळा रिकामी होतात. म्हणून खरा प्रश्न असा आहे की मराठी शाळांनी बदलत्या जगासोबत जुळून घेतला आहे का? मराठी शाळा बंद म्हणजे मराठी संपणं असं नाही, पण हा इशारा आहे. सिस्टीम बदलली नाही तर विश्वास कमी होत राहील. आणि इथे प्रश्न भाषेचा नाही, तो विश्वासाचा असेल. असो, आजसाठी एवढंच. आपण अनेकदा फक्त प्रतिक्रिया देतो, विचार कमी करतो, पण या चॅनलवर आपण प्रतिक्रिया नाही तर सिस्टीम समजून घेण्याचा प्रयत्न करतो. कारण स्पष्ट समज हीच बदलाची पहिली पायरी आहे. अशा शांत आणि सखोल विश्लेषणासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.